पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे, असा समज आपला असतो आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो। एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात। एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं। जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे। आणि म्हणून निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, या ठिकाणी भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावरनं तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही, लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे।